शिवसेना पक्षाची वाटचाल संघटनात्मक ही भविष्यामध्ये योग्य तऱ्हेनं चालण्यासाठी शिस्तभंग समितीची एक स्थापना करण्यात आलेली आहे। त्याचं अध्यक्षपद मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि सदस्य म्हणून संजय मोरे अशी 3 जणांची ही समिती आहे। त्याच्यामध्ये पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षाच्या विरोधामध्ये काही लोकांनी जर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का याची छाननी करण्यासाठी या समितीचं आखणी करण्यात आलेली आहे। अजून ठराव घेत असताना संघटनात्मक कशा पद्धतीनं भविष्यामध्ये आपण वाटचाल करायची वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन जे आम्ही पुढे चाललेलो आहोत त्याचमुळं शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालेला आहे याची जाणीव मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या बैठकीतील लोकांना करून दिलेली आहे। मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीची नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन हे आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी करावं अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली। गड किल्ल्याचं महाराष्ट्रातलं संवर्धन व्हावं यासाठी राज्य शासनानं पुढाकार घ्यावा। पश्चिम रेल्वे चर्चगेट स्थानकाला डॉक्टर चिमणराव देशमुख चिंतामणीराव देशमुख नाव द्यावं अशा पद्धतीचा देखील ठराव करण्यात आला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भातला देखील ठराव होता। राज्यातील तरुण हे स्पर्धा परीक्षांकडे वळावेत यासाठी ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत अशा पद्धतीचा देखील ठराव झाला। आणि सगळ्यात महत्त्वाचा एक संकल्प ठराव झाला। तो संकल्प असा होता की वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्थापन झाली। ही शिवसेना पुढे जात असताना सामाजिक काम घेऊन पुढे गेली। या शिवसेनेनं कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर युती करू नये ही वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती। आणि याच उद्दिष्टानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याचं समर्थन 40 आमदार 10 अपक्ष आमदार 13 खासदार यांनी केलं। तर तो विचार कायमस्वरूपी टिकवण्यामध्ये कुणीही कमी पडता कामा नये अशी भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी मांडली। आणि आम्ही संकल्प केला की ज्या उद्देशानं आम्ही हा उठाव केला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या उठावाला डोळ्यासमोर ठेवून आमच्याकडनं पुन्हा अशी कधी चूक होणार नाही याची दक्षता घेण्याचा निर्णय देखील या संकल्प ठरावामध्ये करण्यात आलेला आहे। सुरुवातीलाच मी सांगितलं की शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। या सभेला शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम गजाननजी कीर्तिकर आनंदराव अडसूळ प्रतापराव जाधव गुलाबराव पाटील सगळे उपनेते आणि कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते। जे कार्यकारिणीमध्ये ठराव झाले मुख्य नेत्यांच्या अध्यक्षतेखाली ते सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त कुठचाही ठराव झाला नाही। एक ठराव जो झाला तो निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात निवडणूक आयोगानं जे काही नियम आणि अटी आम्हाला घालून दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन राष्ट्रीय कार्यकारिणीने केलं पाहिजे अशा पद्धतीचा मात्र ठराव झालेला आहे। नवीन घटना जी ती लिहिली जाईल लोकशाही पक्षाची म्हणून नवीन घटना लिहिली जाईल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे तो शिवसेना आणि धनुष्यबाणाचा दिलेला आहे। आणि हा निर्णय देत असताना त्याच्यामध्ये ज्या काही घटनेमध्ये तरतुदी आहेत तशा पद्धतीनंच आम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे
आमचा जो काही पक्ष वाढवण्याचा संकल्प आहे तो तशाच पद्धतीनं असला पाहिजे असे आशयाचे ठराव झालेले आहेत. रिजोल्यूशन थे वो रखे गए, मंजूर किए गए. वीर सावरकर आज जो राष्ट्रीय कार्यकारिणी हुई है वो मुख्य नेता शिवसेना के एकनाथ जी शिंदे साहब के अध्यक्षता के अंदर हो गई है. उसमें स्वातंत्र्यवीर वीदा सावरकर उनको भारत रत्न मिलना चाहिए, मरणोत्तर भारत रत्न मिलना चाहिए. जो यहाँ के निवडणूक आयोग ने जो कुछ नियमावली दी है उसको सामने रखे ही काम करना चाहिए. जो संकल्प वंदनीय बाला साहब ठाकरे जी का था वो आगे लेके जाना, जिसके लिए हमने उठाव किया था वो ध्यान में रख के आगे काम करना, ये मार्गदर्शन मुख्य नेता शिवसेना के एकनाथ जी शिंदे साहब ने सब राष्ट्रीय कार्यकारिणी को किया है. मुख्य नेता पद पर फिर से एक बार एकनाथ शिंदे इनकी. मैंने पहले ही बोला है कि मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में आज की बैठक हो गई है, बाकी कुछ भी नहीं हुआ. इसके ऊपर घटना में जो है वो किया जाएगा, लेकिन पक्षांतर्गत जो शिस्तभंग की कार्रवाई होती है उसके लिए कमेटी गठित की गई है. उसके प्रमुख मंत्री दादाजी भुसे हैं. उस समिति में शंभूराज देसाई है और संजय जी मोरे जो हमारे सचिव है वो उस समिति में है. कार्यकारिणीची जी संरचना होती ती संरचना याही कार्यकारिणीमध्ये कायम शिवसेना आणि धनुष्यबाण आल्यानंतर घटनेप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, नियमानुसार केलेला आहे. आणि राष्ट्रीय कार्यकारिणी ही कुठच्याही राजकीय घटनेला समोर ठेवून घेतलेली नाही. उलट मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे, कोणाच्याही संपत्तीवर, कोणाच्याही अकाउंटवर आणि कोणाच्याही मालमत्तेवर आमचा अधिकार आम्ही दाखवणार नाही. आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललेलो आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हीच आमची संपत्ती आहे असं ठामपणाने पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब ने जो स्पीच दिया उसमें जो कल उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में बोला था वही बात दोहराई है. उन्होंने हमको मार्गदर्शन करते वक्त कहा है कि हमको संपत्ति की अभिलाषा नहीं है, हम किसी भी संपत्ति के ऊपर दावा करने वाले नहीं है. वंदनीय बाला साहब का जो विचार है वही हमारी संपत्ति है. क्या शिवसेना प्रमुख कहा जाए, क्योंकि अगर उनको नेता चुना गया है. मैं पहले से आपसे चर्चा करते हुए बोल रहा हूं कि मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के ही नेतृत्व, मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में आज की बैठक होगी है. तो शिवसेना प्रमुख कौन होगा, क्या वापस कोई भविष्य में डिसीजन? मैंने वापस एक बात आपसे कहना चाहता हूं कि महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ये शिवसेना पक्ष के मुख्य नेता है और उनके नेतृत्व में आज की मीटिंग हमने ली है. पक्ष कार्यालय विधान भवन लोकसभेतला देखील त्याचा ताबा जो तुम्हाला मिळालेला आहे. आता ज्या शाखा आहेत किंवा इतर कार्यालय ते ताब्यात घेतील त्यामध्ये. याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. विधिमंडळाचं पक्ष कार्यालय हा ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे आणि आपण जी संपत्ती म्हणताय किंवा आपण जी अकाउंट म्हणताय हे विधिमंडळाच्या बाहेरचे विषय आहेत. आणि म्हणून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी काल देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, आज देखील आम्हाला मार्गदर्शन करताना सांगितलं की जी काय आमची बदनामी केली जाते, जे काय आता नवीन शब्दप्रयोग पुन्हा केले जात आहेत, जी काही शिवीगाळ केली जाते त्याचं उत्तर देताना शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कोणाच्याही संपत्तीवर आणि कोणाची संपत्ती किती आहे हे देखील शिंदे साहेबांना माहिती नाही आहे. त्याच्यामुळे संपत्तीवर, अकाउंटवर दावा करण्याचा काहीच प्रश्न येत नाही. वंदनीय बाळासाहेबांचा विचार हीच आमची धनसंपत्ती आहे असं स्पष्ट पुन्हा एकदा या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी. संजय राउत को धमकी मिली है श्रीकांत शिंदे से. संजय राउत ऐसा आरोप लगाते हैं कि मुझे धमकी मिली है श्रीकांत शिंदे से, मेरे को सिक्योरिटी मिलनी चाहिए, इस पर क्या देखते हैं? उन्होंने मेरे ख्याल से जो पुलिस कमिश्नर है और महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी हैं उनको खत लिखा है. उसके बारे में जो सच्चाई होगी वो सामने आएगी और उसके ऊपर देवेंद्र जी गृह मंत्री को भी कॉल किया है संजय राउत ने. मैंने बोला ना, उसमें देवेंद्र जी
जो कुछ बात कही गई है उसके ऊपर निर्णय लेंगे। अगर वो उन्होंने शाह साहब को फ़ोन किया है तो शाह साहब निर्णय लेंगे। आज धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिलीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये जवळजवळ 12 प्रस्ताव मंजूर झालेले आहेत। त्यामधला पहिला प्रस्ताव शिवसेनेचे नेते गजाभाऊ कीर्तिकर यांनी मांडला होता। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना केंद्र सरकारनं तात्काळ पुरस्कार द्यावा अशा पद्धतीचा ठराव आज मांडला गेला। दुसरा प्रस्ताव दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत त्या सगळ्यांचा संवर्धन व्हावं असा प्रस्ताव मांडला गेला। त्यालाही एकमतानं संमती मिळाली। असे विविध 12 प्रस्ताव मांडले गेले। विशेषतः एक प्रस्ताव अधिक त्या ठिकाणी मांडला गेला की सन्माननीय संजयजी राऊत यांनी आदरणीय आनंद दिघेंच्या बाबतीत जी टिप्पणी केली होती त्याबाबत संजय राऊत यांचा जाहीर धिक्कार आणि निषेध करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मांडला गेला आणि तो एकमतानं संमत झाला। या बाबतीमध्ये कायदेशीर सल्ला घेण्याचं काम चालू आहे। लवकरच आपल्याला एक वेगळी बातमी मिळेल। विशेषतः आपल्याला समजेल, विशेषतः आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांना यापुढील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आज एकमताने सर्व कार्यकारिणी दिलेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये एकनाथजी शिंदे यांनी सगळ्यांना संबोधित केलं की शिवसेना प्रमुखांचं धनुष्यबाण आणि शिवसेना प्रमुखांचे विचार हे उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे गहाण ठेवले होते। तर धनुष्यबाण गहाण ठेवलेला सोडवण्याचं महत्त्वाचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे। विशेषतः यापुढं सगळ्यांनी सत्ता आपली आहे, सरकार आपलं आहे, आपण विकास कामाच्या माध्यमातूनच इतरांना उत्तर द्यायची। इतरांच्या टिप्पणीकडे अधिक लक्ष न देता आपण आपलं काम करीत बसावं असा संदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिला। या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काय बदल आहेत काय सांगता? आधीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आम्हाला जे पाहायला मिळालं ती पूर्णपणे एकाधिकारशाही होती, हुकुमशाही होती। जे शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर आम्हाला फक्त दडपशाही, हुकुमशाही आणि शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना संपवणं हा एककलमी कार्यक्रम उद्धवजींकडनं चालू होता। फक्त रामदास कदमला संपवणं हा एक भाग नव्हेच, तर अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून माझा मुलगा योगेश कदम याला देखील राजकारणातून पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न उद्धवजींनी केला। आताही चालू आहेत। आम्हाला त्याची काही अडचण नाही, काही अडचण नाही आम्हाला। पण एवढंच काय का मला वाटतं देशातला एकच पहिला नेता असा असेल की आपल्याच आमदाराला आपण संपवायचं, आपल्याच नेत्यांना आपणच संपवायचं, असा देशातला पहिलाच नेता असेल उद्धवजी ठाकरे साहेब। आज की मीटिंग में क्या प्रस्ताव पहिलेच मराठी पहिले मराठीमध्ये बोला। सर, आजच्या बैठकीमध्ये जो प्रस्ताव पास केलेला आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे यांची एकमतानं निवड केलेली आहे। हे तोंडाला लागतं। एकनाथ शिंदे साहेबांची मुख्य नेता म्हणून निवड केलेली आहे आणि सर्व अधिकार त्यांच्याकडे आम्ही दिलेले आहेत आणि नियमाप्रमाणे सगळं आम्ही आज ठराव पास करून घेतला। आज नवीन जबाबदारी कोणाकोणाला दिलेली आहे का? आणि सिद्धेश कदम यांनाही सचिव पदाची त्यानं ती जबाबदारी त्याला फक्त दिली प्रभारी म्हणून। परंतु जे आता शिंदे साहेबांकडे सर्व सोपवलेलं आहे त्यानंतर परत आम्ही बसून व्यवस्थित त्याची हे करू, आम्ही डिवायडेशन करून घेऊ। आज एकूणच ज्या पद्धतीने सध्या ही कार्यकारिणी झालेली आहे याच्यामध्ये अनेक निर्णय होणं अजूनही अपेक्षित आहे। तर एकूणच हे सगळे निर्णय किंवा पूर्ण ब्रीफ किंवा कार्यकारिणी होईल? आता ही सुरुवात आहे। अरे जरा थोडं खाली। सुरुवातीला हळूहळू चालायचं अशी आमची पद्धत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केलेली आहे आणि नंतर स्पीड पकडू आम्ही। व्यवस्थित झाल्यानंतर मग तो स्पीड येईल आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित होईल। काही कुठं अडचण येणार नाही, अशा प्रकारचे आम्ही नेते उपनेते
सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळे बरोबर. बरेचसे तुम्ही प्रतोद आहात विधिमंडळामध्ये, आता तुमचा व्हीप मानलं नाही तर दुसऱ्या गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यावरती कारवाई का होणार, पक्षशिस्तीची कारवाई होणार जे का? नियमाप्रमाणे आहे, पक्षाच्या नियमाप्रमाणे ते होईल. त्यांना ते मान्य करावं लागेल. नाही करावं लागलं ते अडचणीत येतील, बाकी काही प्रश्न होणार नाही, पण ते मानतील असं आम्हाला वाटतं. आता आम्ही 2 दिवसात परत बसणार आहोत. आज आमची फक्त मुख्य नेत्यांची निवड होती, ती शिंदे साहेबांच्या रूपाने आम्ही केलेली आहे. आणि आता पुढच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आम्ही 2 दिवसांनी बाकी आम्ही सगळे पदाधिकारी बसून ते ठरवू. गोगावले साहब एक बार हिंदी में बता दीजिए, सिद्धेश आदित्य करीबी थी और क्या व्हिप जारी किया गया? राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक थी, जो लोग नहीं आए थे उन पर क्या कार्रवाई होगी? आज हमारा नेता निवड का प्रोग्राम था, तो एकनाथ शिंदे साहब को हमने मुख्य नेता ने चुनाव कर दिया है. जो एक्टिविटीज है 2 दिन के बाद बैठने के बाद हम लोग कर देंगे. सर, संजय राउत यांच्या बारे में कब फैसला किया जाएगा? व्हिप जारी किया जाएगा अभी अधिवेशन से पहले? वो जो नियम के मुताबिक हम लोग वो करेंगे. संजय राउत पर कार्रवाई होगी. असा काही निर्णय झालाय का आज? नाही, आज तसा काही निर्णय झालेला नाही आहे, परंतु आम्हाला आता बसून तो काही निर्णयाकडे यावंच लागेल, कारण त्यांनाही कळायला पाहिजे काही गोष्टी. आता जी चिन्ह आणि नाव जे आम्हाला दिलेलं आहे तर त्या लोकांनी आता समजून पुढे चालायला पाहिजे. ते जर त्याच पद्धतीने आता चालताय तसे चालले तर ते अडचणीत येतील, ते त्यांच्याच कडून अडचण करून घेतील असं आम्हाला वाटतं. आज जो संजय राउत जो बात कर रहे हैं या जो कुछ बोल रहे हैं वो उनका ही खुद का नुकसान करने जा रहे हैं, ऐसा हमको अभी लग रहा है. हम लोग होके कुछ तो करेंगे नहीं, करना नहीं चाहते हैं, लेकिन अगर वो चाहते हैं तो वो भी हो सकता है. संजय राउत ये कह रहे हैं कि मेरे को धमकी भरा मैसेज मिला है श्रीकांत शिंदे की तरफ से, मेरे को सिक्योरिटी की जगह मिल जाएगी. वो हवा में तीर छोड़ा है उन्होंने, उनका तीर निकल गया ना, हमारे पास आ गया, इसलिए उन्होंने दूसरा हवा में तीर. अभी उसके बाद है क्या, राशन लेने बगैर उसके पास कुछ है नहीं, तो उसका हम लोग सामना करेंगे. जय जय महाराज. चल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.